आपल्यासोबत आमदार भास्कर जाधव आहेत. भास्करजी, तुम्ही विधेयकाला पाठिंबा दिला, सरकारच्या विधेयकाला पाठिंबा दिला असल्यामुळे प्रत्येकाच्या भुवया उंचवलेल्या आहेत. काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? असं आहे की कोणाच्याही भुवया उंचवायचं कारण नाही आणि कोणाच्या भुवया गळून पडायचं पण कारण नाही. ज्या वेळेला आपण आपल्या जागेतलं एखादं झाड तोडलं तर 1 रुपया दंड होता, त्याच्याऐवजी 50,000 रुपये दंड झाला होता. असं ते मूळ विधेयक होतं. ते मागे घ्यायला आपणच भाग पाडलं होतं सभागृहामध्ये. मुख्यमंत्र्यांच्या समोर आपण हे लक्षात आणून दिलं की हे विधेयक इतकं घातक आहे, हे बिल इतकं घातक आहे की फॉरेस्ट लँड, खाजगी लँड, आमच्या कोकणामध्ये 99.99% खाजगी जमीन आहे. त्या खाजगी जमिनीतलं झाड जर एखाद्या शेतकऱ्यानं तोडलं तर त्यालाही 50,000 रुपये दंड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि फॉरेस्ट लँडमध्ये तोडलं तर तुम्ही दंड केला तर आमचं काय म्हणणं काय नाही. त्यामुळं तुम्ही हा फरकच केलात नाही. दुसरी गोष्ट, शहरामध्ये झाड तोडलं तरी तेवढाच दंड, ग्रामीण भागामध्ये झाड तोडलं तरी तेवढाच दंड. त्याच्याही मध्ये तुम्ही फरक केलात नाही. झाड लहान आहे की मोठं आहे याचंही डेफिनेशन तुम्ही ठरवलंच नाही. झाड प्रत्यक्षपणे तोडलं काय आणि साध्या फांद्या तोडल्या काय तरीही 50,000 रुपये दंड. तुम्ही अधिकाऱ्यांच्या हातामध्ये लोकांच्यावर खूप मोठं अत्याचार करण्याचं कायद्यानं शस्त्र देत आहे. ही गोष्ट ज्या वेळेला आम्ही सभागृहात लक्षात आणून दिली त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांचा समज अगोदर होता की आम्ही विरोधाला विरोध करतोय, परंतु नंतर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की आपण जे बोलतोय ते बरोबर बोलतोय आणि म्हणून त्यांनी त्या सभागृहामध्ये ते विधेयक मागं घेतलं होतं. आता ते विधेयक वनमंत्री गणेश नाईक साहेब, ते सुधीर मुनगंटीवारांच्या कारकिर्दीतील होतं विधेयक होतं आणि म्हणून गणेश नाईक साहेबांनी ते विधेयक मागे घेतलंय आणि भविष्यामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करून ते विधेयक पुन्हा येईल. याचा अर्थ सरकारच्या बाजूने मी नाही, मी जनतेच्या बाजूने ते विधेयक मागे घ्यायला लावलं. सुधीर मुनगंटीवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे या पूर्ण विधेयकासंदर्भात. करू देत ना, त्यांनी त्यांचं काम केलं. मी जनतेच्या बाजूने आहे, ते कोणाच्या बाजूने आहेत ते मला माहित नाही. जनतेवर अन्याय होईल, अत्याचार होईल. सरकारी अधिकारी आधीच अत्याचार करतायतच, त्यांना कायद्याने अधिकार मिळतील म्हणून आपण त्याच्या विरोधात गेलो. राजकारण बाजूला ठेवून योग्य पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही, काही विधायक मुद्दे मांडावे लागतात. दुसरी अशी गोष्ट आहे दुसरी अशी गोष्ट आहे की अर्बन नक्षलवादाचा वारीमध्ये प्रवेश झाला असल्याचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा मुद्दा मनीषा कायंदे यांनी व्यक्त केला. मला वाटतं असं पंढरपूरच्या वारीमध्ये नक्षलवादी घुसलेले आहेत आणि नक्षलवादी संविधानाचा प्रचार आणि प्रसार करतात असं जे म्हणतायत त्यांना आता सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयक नावाच्या विधेयक नंबर 34 या नावाखाली एक विधेयक पास होण्याकरता येणार आहे. आणि म्हणून हे सरकार कोणाला नक्षलवादी ठरवू शकतं, किती विचारवंतांना नक्षलवादी ठरवू शकतं, कोणाला चांगल्या म्हणजे त्यांच्या विरोधात जो कोणी बोलेल तो नक्षलवादी असेल म्हणून त्याला आपण विरोध केलेला आहे. पण सरकारच्या डोक्यात काय किडा वळवळतोय तो यांच्या तोंडून बाहेर पडला, एवढंच मी सांगेन. धन्यवाद. आपण बघतोय की एकूणच अर्बन नक्षलवादासंदर्भात जो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा मुद्दा मनीषा कायंदे यांनी व्यक्त केला, त्याच्यामुळे सरकारच्या डोक्यात काय किडा वळवळतं असं तिखट प्रतिक्रिया भास्कर जाधवांनी दिली आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या एकूण विधेयकाला पाठिंबा म्हणजे जनतेचा पाठिंबा आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात विरोध केलेला आहे. याबद्दल त्यांनी खरं तर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलेलं आहे. कॅमेरा पर्सन नितीन वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.